नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी ऋषिकेश कडू. ब्लॉग चालू करण्यापूर्वी थोडा वेळ तुमचा घेतो आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला, जी माझ्या नजरेत पडली आणि ती गोष्ट थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर थांबलं नाही ना तर पुढे काय होईल हे मला वेगळं सांगायची गरजच लागणार नाही, तुम्हाला बघितल्यावर कळेल. पावसाळा चालू आहे. गाड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात रेनकोटची विक्री चालू आहे. विक्रीवर माझा आक्षेप नाही आहे, पण भरपूर ट्रेकर्स गडावर येतात, भरपूर पर्यटक गडावर येतात, रेनकोट घालून येतात. कोण खरेदी करतं, कोणी घेऊन आलेलं असतं. पण तेच रेनकोट जे जास्त प्रमाणात आता वापरले जात आहेत, पातळवाले जे डायरेक्ट वरून घालता येतात तेवाले. पण ते गड फिरून आल्यानंतर बहुतेक जणांचे रेनकोट फाटतात वगैरे, खराब होतात किंवा काही काना जड होतात, ओले असतात म्हणून. पण ते रेनकोट यूज केल्यानंतर इकडे तिकडे टाकणे याच्यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही पाहू शकता, मी खूप साऱ्या व्हिडिओ बनवल्यात. कुठेही बघा, पहिल्या पायरीपासून खाली पूर्ण मेन रोडवर येईपर्यंत मी हा व्हिडिओ करत आलेलो आहे. गाड्यांच्या मागे, जाळीमध्ये, दरीमध्ये भरपूर ठिकाणी हे रेनकोट आणि रेनकोटच दिसत होते मला. कसेही फेकलेले आहेत, म्हणजे घाण केल्यासारखंच झालं ते. आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. सुज्ञ लोकांनी या गोष्टीचा विचार करावा आणि हे थांबवण्यासाठी उपाययोजना करावी. हे मी कोणासाठी बोलतो आहे हे कदाचित कळत असेल तुम्हाला. माझा कोणाला विरोध नाही. कोणी काय करावं, कोणी कसं वागावं हे सांगण्याचा मला अजिबात अधिकार नाही. पण गडाच्या संवर्धना हेतू मला जे चुकीचं दिसलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे थांबलंच पाहिजे. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज के. छानपैकी टी शर्ट डिझाईन केलं आहे. आतापर्यंत जिथे जिथे जाऊन आलेत ते लोक. आणि फ्रंटला आज रायगडला आलो आम्ही म्हणून तिने रायगडचं ड्रॉ केलं आहे. मला तर फुल वाटतं का संजना बघ आपले व्हिडिओ फोटो बघून येईल. काही दिवसापासून प्रीवेडिंगची फॅशन चालू झाली आहे. चांगली गोष्ट आहे, पण आता गडांवर प्रीवेडिंग करणं सक्त मनाई आहे. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. हे आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकल शुभाच होणार. छत्रपती शिवाजी महाराज के. नमो पार्वती पते. या काकांनी मस्तपैकी टी शर्ट डिझाईन केलं आहे. त्यांच्या मुलींचं नाव का तुझं? का प्रणाली राऊत. तर हिने छानपैकी टी शर्ट डिझाईन केलं आहे. पाहू शकता किल्ल्यांची, आतापर्यंत जिथे जिथे जाऊन आलेत ते लोक, तिकडचे किल्ल्यांचे तिने मागे ड्रॉ केले. आणि फ्रंटला आज रायगडला आलो आम्ही म्हणून तिने रायगडचं ड्रॉ केलं आहे. मस्त, चांगलं वाटलं. तर आता आम्ही चढायची सुरुवात केलेली आहे. आवाज बसला आहे का? आम्ही जाम बोललो. हा माझा कॅमेरा तो मी प्लास्टिकच्या रात्रीच्या याच्यामुळे माझा आवाज बसला आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कॅमेरा टाकला. भाई रिस्क अजिबात नको आपल्याला, कारण वस्तू महाग आहे, तिला सांभाळावी लागेल. कारण भरपूर ब्लॉग करायचे आहेत आपल्याला अजून. तर कोणी राहिलं मागं? आता संदीप आणि मी मागं असणार आहे. एक सिंगल पर्सन पण आम्ही मागं सोडणार नाही, त्याच्या मागं आम्ही असणार आहोत. तर थांबत थांबत आम्ही जाणार. तर पाहूया, मधली मजा बायचान्स बघायला भेटेल, कारण आम्ही लास्टला असणार आहोत. जबाबदारी आमच्यावर असणार आहे. एकही माणूस मागं राहता कामा नये. तर पाहूया काय होतं. हे यूट्यूब वाली आम्ही आठवतो नेमकं कोणाला बोलतो.
अगोदरचा या अगोदरचा या हेनरी ते पण या रस्त्याने त्यांना घेऊन गेलेले म्हणजे हा चुन्याचा जो घाणा आहे म्हणजे आपण होतो दगडी बांधकाम करताना तो लागतो ना जॉईंट मारायला ते चुना गूळ आणि असं त्याचं सोल्युशन करून आहे ना ते घाण्यावरती हे केलं जातं मिश्रण केलं जातं आणि तो मिश्रण आहे ना त्या दगडांच्या साच्यामध्ये बसून ही बांधणी केलेली आहे. सो हा जो आपला आहे ना हा मूळ प्रचलित मेन दरवाजा आहे नाणे दरवाजा तो तिथे आहे चालू होणार आहे आणि तो आपण तिकडचा दरवाजा बघितला ना तो चिकटा दरवाजा त्या रस्त्याने आपण उतरूया खाली. अच्छा म्हणजे हा रस्ता आणि तो रस्ता तिथेच भेटणार आहे. तो रस्ता दिसतो तिकडे तो चिकटा दरवाजा तो तिकडनं चढला की तिकडे येणार आहे आणि हा रस्ता पण तिथेच आपल्याला भेटेल आता. ठीक आहे हा मेन दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. कटोकटीचं काम आता चालू आहे. खाली आपण बघितले असेल ते मोठे मोठे दगड आहेत बघा आणलेले ते इथे आणून ठेवणार आता. हे पूर्ण कपा आता बांधणार. अरे बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. दरवाजामध्ये पहिल्यांदा घुसत आम्हाला दर्शन झालं ते पवनपुत्र हनुमानाचं. प्रत्येक किल्ल्याच्या एंट्रीला हनुमंताची एक मूर्ती ठेवलेली असते. तिथून दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो. मस्तपैकी पावसाने हजेरी लावले. आता मात्र आम्हाला चढायला खूप मजा येणार आहे. वाऱ्या पाण्यामुळं तिथे एक झाड पडले बाजूने बाटली आम्ही दररोज कोसळले. कोणती जीवितहानी झाली नसावी पण अडथळा मात्र झालाय. मजा आएगा ना कडू. हा बिडू महादेव. महादेव. जय भवानी. जय शिवाजी. मला तर फुल वाटतं आता संजना बघ आपले व्हिडिओ फोटो बघून येईल राहिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. संभाजी महाराज की जय. जय देवते. जय भवानी. जय शिवाजी. काय
दिवसापासून प्री वेडिंगची फॅशन चालू झाली आहे. चांगली गोष्ट आहे, पण आता गडांवर प्री वेडिंग करणं सक्त मनाई आहे. त्याच्यासाठी हा बोर्ड लावलेला आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो. शिल्पकार विग सहस्त्रबुद्धे हे असं इथं मेन्शन केलेलं आहे. त्यांनी बनवलेली आहे. ही पंचधातूची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. भरपूर फोटोमध्ये ही मूर्ती तुम्ही बघितली असेल सोशल मीडियावर किंवा गुगलवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हा दरबाराचा गेट आहे. इथनं आतमध्ये गेल्यावर गेट नाही बोलता येणार, हा नगारखाना आहे. इकडे नगारखाना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आहे. फोटो व्हिडिओ कसे येतील सांगू शकत नाही. सगळीकडे धुकं झालं आहे, त्यामुळे मला काय क्लिअर मला स्वतःला क्लिअर काय दिसत नाही. त्यामुळं कॅमेऱ्यात काय क्लिअर येईल याची गॅरंटी नाही. तरी पण जे पॉसिबल आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण चारी बाजूला धुकांनी भरले सगळं. सगळीकडे धुकं आहे. प्रयत्न तर खूप करतोय, दाखवण्यासारखं खूप आहे, पण धुक्यापुढे काहीच करता येत नाही. तरी पण जे पॉसिबल होते ते करतोय. पाऊस आणि धुकं. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिरातनं दर्शन घेऊन मग इकडे समाधी आहे. या ना. कुठून आले तुम्ही? पुण्यावरून. कुठून? पुण्यात ना? पुण्यावरून आपलं जुन्नरवरून. अरे वा, म्हणजे शिवजन्मस्थानावरून डायरेक्ट तुम्ही राजधानी रायगड. ऑल द बेस्ट. किती किल्ले फिरलात आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही म्हणजे जास्त तर काय नाही, 2-3 किल्ले फिरलो. सुरुवात चांगली करा. चांगलं आहे. आपण फिरलो तर आपल्याला पुढं वारसा चालत राहील. चला, जय शिवराय. जय शिवराय. अरे हे कोण आहेत? 2 सेम कलरची माणसं आलेली आहेत. जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यायची लाईन. एवढा मोठा नंदी बघून मन एकदम भारी झालंय. या लाईनीतनं मला असं वाटत नाही मला लाईनीत उभं राहावं लागेल, कारण आमची माणसं या लाईनीत असताना आम्हाला लाईनीत उभं राहायची काय गरज नाही. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोज येऊन पूजा करत आहेत. आणि हेच ते जगदीश्वराचं मंदिर शिवकालीन आहे. तर तुम्ही येऊन इथे दर्शन घेऊ शकता. समाधीजवळ येताना थोडेसे डोळे पाणावले, कारण ज्या राजाने हिंदू धर्मासाठी पूर्ण आपलं आयुष्य त्यागलं, त्या राजाच्या दर्शनाला येताना थोडेसे गैवरून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहू शकता तुम्ही. इथं मात्र दुकान आहे, तुम्ही क्लिअरली बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांची समाधी इथे बांधली गेली रायगडावर. काही वर्षापूर्वी याच समाधीवर वीज पडली होती आणि वरचा घुमट तुटला होता. हा आता नंतर परत बनवला. हा दगडी घुमट होता अगोदर पूर्ण, नंतर हा घुमट नंतर बनवला. याच्यावर वीज पडली होती काही वर्षापूर्वी. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. निशान भगवे भूवर फडके,
शत्रूचे मग काळीज धडके मावळ आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. तर आता आम्ही निघालो पूर्ण किल्ला फिरलो. धुक्यामुळे आणि पावसामुळे कॅमेरा काढायची काही हिंमत झाली नाही आणि जिथे कॅमेरा काढायची हिंमत झाली तिथे धुक्यामुळे काय फुटेज भेटलं नाही. तरी पण जेवढं भेटलं तेवढं जमा केलं. तुम्हाला जर यायचं असेल तर मी बेस्ट सजेस्ट करीन, जर रायगडवर यायचं असेल तर हिवाळ्यामध्ये या. हिवाळा आहे ते पण जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर नंतर. त्याच्या अगोदर तुम्हाला पण धुका भेटू शकतात. वरती येऊन एवढं सगळं मिस केल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी सजेस्ट करेन हिवाळ्यात आलेत तर दुपारच्या वेळी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल पूर्णपणे. तर बघूया का वन डे रिटर्नवाल्यांना दुपारी येऊन संध्याकाळी म्हणजे सकाळी येऊनच संध्याकाळी जात. बरोबर. तर अशा प्रकारे सालाबादप्रमाणे यंदाही हात द्यावा लागणार आहे. तर आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. तर भेटूया खाली उतरल्यानंतर. काही गमती जमती होतीलच, दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बघत राहा. तुम्ही लगेच बंद करता, तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत. मग तुम्ही असं करता मग माझ्या ऑप्स कमी होतो. मग मी कसा काय तुम्हाला अजून ब्लॉग कसे काय बनवणार मी? दादा सांग तू. बरोबर आहे त्याचं म्हणणं बरोबर आहे एकदम. तुम्ही माझे ब्लॉग जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. माझं काय चुकतंय, तुम्हाला काय चांगलं वाटतं न आवडण्यासारखं याच्या ब्लॉगमध्ये काय असेल? खूप मजेशीर असतात, मनोरंजक असतात आणि काही याच्यामध्ये गोष्टीमध्ये आपल्याला मनाला चटका देऊन जाणारे किंवा मार्गदर्शक पण ठरतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि तर काहीतरी विषय मी विसरलो मग असे बोलत होतो. हां, तर माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मला सपोर्ट करा. चॅनल नवीन आहे आपला. जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या कमेंटवरच डिपेंड असतं की मला प्रोत्साहन भेटेल की माझ्या चुका मला कळतील की मी ते सुधरवीन. अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर तुमचा कमेंट खूप मार्गदर्शक आहात आणि तुम्हीच माझे प्रेक्षक आणि तुम्हीच माझे मार्गदर्शक. तर कमेंट करायला विसरू नका. तर मी आता पुढचं हे शेवटचं मी आत्ताच बोलून ठेवतो आहे, नंतर मग टाईम नाही भेटणार बोलायला. हे काय तळा आहे वाटतं? हत्ती तलाव. आता बोलता बोलता हत्ती तलाव दिसलाय, पण तुम्हाला काय दिसेल की नाही मला माहीत नाही. कायच ना दिसत, कायच दिसत ना. पूर्ण दुःख. तर भेटूया खाली गेल्यावर काय गमती जमती होतील. जाताना परतीच्या गमती जमती जमल्या तर मी कव्हर करेन, कारण बॅटरी लो आहे. प्रयत्न करतो, जर झालं तर तुम्हाला दाखवतो. तर चालू ठेवा, कंटिन्यू राहा ब्लॉगवर, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला ब्लॉग चॅनल भाईगड ब्लॉग्स. चालू राहू द्या. तर आता आपण आलो टकमक टोक स्पॉटकडे. तर तिकडची जी येणारी पब्लिक आहे ना, ती सांगते की तिकडे जाऊन काय फायदाच होत नाही, कारण रस्ताच दिसत नाही, काही दिसत नाही आणि धुका आहे. आणि शेवटी तो टकमक टोक आहे. तिकडं जाण्याची रिस्क मला तरी वाटते नाही घ्यावी, कारण काही स्पॉट आहेत ना एकदम कडेवरून आहे. तर नेक्स्ट ब्लॉग कधी झाला आपला रायगडचा तर टकमक टोक तुम्हाला नक्की दाखवणार. तर चला मग भेटूया. नाही पुढल्या नाही, अजून जायच्या गमती जमती बाकी आहेत. हा, पुढच्या गमती पुढच्या रायगडावरची जी अजून माहिती असेल तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला. त्या गावात कसला सीन वाटते रे. आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतंय म्हणून टेक घेतोय.
आता मगाशी येताना पूर्ण धुकं होतं, ते धबधबे वगैरे, छोटे वॉटरफॉल. आता बघा मगाशी मी ते एक घेतला आणि आता परत फॉग झाला, आता काहीच नाही दिसणार. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. मला वाटत नाही आता काय गमती जमती होतील, कारण याने डीजे लावला म्हणजे विषय संपला. किती पण प्रयत्न केला तरी पण आता मजा येणार नाही. कारण का सांग, चालू आहे ना, का सांग, याने डीजे लावला आता संपला विषय. गाणी कुठली लावली आणि गाणी भैयांची, त्यामुळं माझ्या फोनवर नाही बसला ओरिजिनल. तर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. खूप थकलोय, पाय दुखायला लागलाय, इंज्युअर झालोय थोडासा, उतरताना पाय लचकलाय. त्यामुळे मला नाही वाटत आता गमती जमती अजून काय होतील. तर भेटूया परत पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.